हॅलो, हाय, नमस्कार यूट्यूब फॅमिली. कशा आहात सर्वजण? तुमच्या घरात पण पालकाची भाजी किंवा पालकाची कोणतीही रेसिपी बनवली तर आवडत नाही ना? तर चला, आज ही रेसिपी तुमच्यासाठी. तर आज आपण बनवूया पालक खिचडी आणि एकदम सिंपल सोप्या पद्धतीची पालक खिचडी. तर इथे मी पालक स्वच्छ निवडून धुवून अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे. ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 4-5 हिरव्या मिरच्या, लसणाच्या काड्या टाकून पेस्ट अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी आपल्याला पालक खिचडी बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि बटाटा कट करून घेतलेला आहे. इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मसुरीची डाळ आणि तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहेत. त्यानंतर गॅसवरती मी कुकर ठेवला. कुकरमध्ये फोडणीला आपल्याला गरम मसाले म्हणजे जे खडे मसाले आहेत ते दालचिनी वगैरे, तमालपत्र हे टाकायचं आहे. त्यानंतर मी शेंगदाणे टाकलेले आहेत फोडणीला. त्यानंतर कांदा पण आपण टाकून छान भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर बटाटा आणि टोमॅटो पण टाकून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. ते परतल्यानंतर आपण जी पालकाची पेस्ट बनवली होती तीही छान आपल्याला 3 ते 4 मिनटं परतून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मसाल्यामध्ये आपल्याला 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकायचे आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपले जे तांदूळ आहेत ते पण टाकून घ्यायचे आहे, डाळ आणि तांदूळ, आणि चवीनुसार मीठ टाकायचं. वरून मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे. आणि हे सर्व छान असं मिक्स करून आपण कुकर बंद करून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या कुकरच्या हिशोबाने शिट्ट्या करून घ्या. तुम्ही बघू शकता एवढी सुंदर आणि छान झाली होती ही खिचडी. तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन असतील ते चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. छान छान कमेंट करा. थँक्यू.